बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसंदर्भातील महायुतीचा प्रचाराचा दणका शिवाजी पार्कमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। आता या सभेकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे। महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी लोकांना याची उत्सुकता आहे की ह्या देशातले दोन कट्टर भगवाधारी, दोन कट्टर हिंदुत्ववादी नेते हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत। त्यामुळे त्याची प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या जनतेला आहे आणि आपल्या इतके आम्हाला आहे सुद्धा। आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत। डॅरिल, आता थोड्याच वेळात सभा ही होणार आहे। या ठिकाणी आता कोणकोणते कार्यकर्ते किंवा नेते या सभेसाठी पाहणी करण्यासाठी आले होते? नीलम, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत। आपण सध्या शिवाजी पार्क मैदानात आहोत आणि आपण पाहू शकता की सभेची जी आहे ती जय्यत तयारी करण्यात आली आहे। भव्य दिव्य स्टेज असेल तो उभारण्यात आला आहे। स्टेजची देखील मुंबई पोलिसांचा जो बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड आहे त्यांच्याकडून देखील पाहणी करण्यात आली। त्यासोबत पूर्ण सभाचं जो स्थळ आहे तिथे देखील खुर्च्या लावण्यात आल्या आणि तिथेही कुठला अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आली। तर दुसरीकडे आपण पाहिला तर 5 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे, पण मात्र अद्याप कुठलाही नेता जो आहे ते उपस्थित झालेला नाही किंवा कार्यकर्ते देखील उपस्थित झालेले नाही। दुपारी 3 नंतर जे आहे ते कार्यकर्ते असतील, नेते असतील तिथे उपस्थित होण्यास सुरुवात होणार आहे। पण दुसरीकडे आता पोलीस देखील सज्ज झाले आहे। या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ते पोलिसांच्या वतीने देखील घेण्यात आली आहे। नीलम, डॅरिल, एकंदरीतच पाहिलं तर महायुतीकडून एक वेगळीच तयारी आहे, मात्र मनसेकडून आता हा खास पाठिंबा आहे आणि पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच आता या ठिकाणी व्यासपीठावर असतील, तर मनसेकडून कशा प्रकारची खास तयारी करण्यात आली आहे? नीलम, आपण पाहिलं तर मनसेकडूनच या सभा जिथे होणार आहे त्याची परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता। आपण काही वेळापूर्वी पाहिलं तर संदीप देशपांडे यांनी देखील एक प्रतिक्रिया दिली आहे की 2 कट्टर हिंदुत्ववादी नेते आज एकत्रित एकाच मंचावर सभा घेणार आहेत। तर याचाच अर्थ असा आहे की मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील हे देखील मोदी आणि राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहे। आता या सभेतून, आजच्या सभेतून राज ठाकरे असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, कोणाचा समाचार घेतात आणि जनतेला काय आवाहन करतात हे देखील पाहावं लागेल। नक्कीच, धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।